राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज। भाग 3 शिवसाधनेतून लोककल्याणाकडे पिनाकेश्वर महादेवाचा जीर्णोद्धार। अंदरसूल येथील नागेश्वर महादेवाच्या पवित्र भूमीत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांनी दीर्घकाळ कठोर तपश्चर्या केली। हा काळ त्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा आध्यात्मिक टप्पा होता। एकांत, ध्यान, नामस्मरण, शिवोपासना, ग्रंथांचे अध्ययन आणि आत्मशोध या साधनेतून त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच आध्यात्मिक उंची प्राप्त झाली, अशी भक्तांची श्रद्धा आहे। नागेश्वर मंदिराशी संबंधित परंपरेनुसार याच काळात त्यांना नागाबाबांचा सहवास लाभला आणि पुढे त्यांना मौनगिरी हे नाव मिळाले, असे सांगितले जाते। शिवसाक्षात्काराची कथाही या परंपरेत सांगितली जाते। परंतु संतांच्या जीवनातील खरी कसोटी ही केवळ स्वतःची साधना नसते। साधनेतून मिळालेली शक्ती आणि ज्ञान समाजाच्या कल्याणासाठी कसे वापरायचे, हा पुढचा प्रश्न असतो। आणि जनार्दन स्वामी महाराजांच्या जीवनात याच टप्प्यावर एका नवीन कार्याची सुरुवात झाली। पिनाकेश्वर महादेवाकडे प्रस्थान। नागेश्वरातील तपश्चर्येनंतर जनार्दन स्वामी महाराजांचा संबंध जातेगाव येथील पिनाकेश्वर महादेव मंदिराशी आला। त्या काळात हे प्राचीन शिवमंदिर भग्नावस्थेत असल्याचे वर्णन आढळते। शिखरावर वसलेले हे प्राचीन देवस्थान आणि त्याची जीर्ण अवस्था पाहून मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प करण्यात आला। मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी स्वामींचे अनुयायी आणि गावकरी एकत्र आले। या कार्यात श्रमदानाला विशेष महत्त्व देण्यात आले। कोणी दगड आणला, कोणी बांधकामासाठी मदत केली, कोणी परिसर स्वच्छ केला, तर कोणी आपल्या परीने सेवा केली। संतांच्या मार्गदर्शनाखाली भक्त आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम पुढे नेले। उपलब्ध माहितीनुसार 1963च्या सुमारास जीर्णोद्धाराला सुरुवात झाली आणि पुढील काळात मंदिराला नवे स्वरूप प्राप्त झाले। काही ठिकाणी या जीर्णोद्धाराचा कालावधी 1964च्या आसपास दिला आहे, तर इतर ठिकाणी 1963 पासून काम सुरू झाल्याचे नमूद केले जाते। त्यामुळे या घटनेचा कालखंड साधारण 1963 ते 1967 असा समजला जातो। श्रमदानातून उभे राहिलेले देवस्थान। पिनाकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार हा केवळ एका मंदिराची दुरुस्ती नव्हती, तो होता भक्ती आणि श्रम यांचा संगम। संतांनी समाजाला केवळ प्रवचनातून शिकवले नाही, तर प्रत्यक्ष कृतीतूनही शिकवले। देवाची सेवा म्हणजे समाजाची सेवा, मंदिराची सेवा म्हणजे संस्कृतीची सेवा, आणि श्रमदान म्हणजे स्वतःच्या हातांनी केलेली भक्ती। या भावनेतून पिनाकेश्वर परिसरात भक्तांचा सहभाग वाढत गेला। शिवपिंडीची प्राणप्रतिष्ठा। मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाल्यानंतर शिवोपासनेला पुन्हा नवे स्वरूप मिळाले। उपलब्ध माहितीनुसार 1967 मध्ये जनार्दन स्वामी महाराजांनी मंदिरात नवीन शिवपिंडीची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली। हा सोहळा भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा होता। मंत्रोच्चार, अभिषेक, यज्ञ, पूजा, आरती आणि हर हर महादेवचा जयघोष, संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। पिनाकेश्वर महादेवाचे देवस्थान पुढे अनेक भक्तांसाठी श्रद्धेचे आणि आध्यात्मिक साधनेचे केंद्र बनत गेले। साधनेसोबत समाजकार्य। जनार्दन स्वामी महाराजांचे कार्य केवळ मंदिरांपुरते मर्यादित राहिले नाही, त्यांनी सामान्य माणसाला अध्यात्म समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या भाषेत वेदांत आणि अध्यात्म समजावून सांगणे ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्यपूर्ण बाजू होती। त्यांच्या विचारात अध्यात्म आणि व्यवहार यांच्यात दुरावा नव्हता। शेतकरी असो, कामगार असो, गरीब असो, विद्यार्थी असो किंवा सामान्य गृहस्थ असो, प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करावे आणि त्याचबरोबर ईश्वराचे स्मरण करावे, हा त्यांच्या शिकवणीचा मुख्य भाव होता।
पुढे वाढत गेलेले कार्य. पिनाकेश्वरच्या कार्यानंतर जनार्दन स्वामी महाराजांच्या कार्याचा विस्तार अनेक ठिकाणी झाला. वेरूळ, त्र्यंबकेश्वर, नाशिक, कोपरगाव आणि इतर ठिकाणी त्यांच्या कार्याशी संबंधित आश्रम, संस्कार आणि धार्मिक उपक्रमांची परंपरा पुढे वाढली. लहान मुलांसाठी संस्कारक्षम शिक्षण, गुरुकुल पद्धतीचा विचार, धार्मिक आणि आध्यात्मिक शिक्षण तसेच समाजातील सामान्य घटकांना अध्यात्माची ओळख करून देणे यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या कार्यामध्ये एक महत्त्वाचा संदेश सत्य दिसून येतो. धर्म म्हणजे केवळ कर्मकांड नाही. धर्म म्हणजे संस्कार. धर्म म्हणजे कर्तव्य. धर्म म्हणजे सेवा. धर्म म्हणजे सत्य आणि धर्म म्हणजे प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचे दर्शन. पिनाकेश्वरची आध्यात्मिक परंपरा. आजही पिनाकेश्वर महादेवाचे नाव घेतले की सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या कार्याची आठवण भक्तांच्या मनात जागी होते. ज्या मंदिराची अवस्था एकेकाळी जीर्ण होती, त्या मंदिराचा पुनरुज्जीवनाचा संकल्प त्यांनी भक्त आणि ग्रामस्थांच्या सहभागातून पुढे नेला. यातून एक मोठा संदेश मिळतो. एक संत दिशा देतो आणि समाज त्या दिशेने एकत्र चालू लागला तर अशक्य वाटणारे कार्यही शक्य होते. जनार्दन स्वामी महाराजांच्या जीवनातील हा टप्पा म्हणजे तपश्चर्येतून लोककल्याणाकडे झालेला प्रवास होता. अंदरसूलची तपोभूमी त्यांच्या साधनेची साक्ष देत होती आणि पिनाकेश्वर महादेवाची भूमी त्यांच्या समाजकार्याची नवी सुरुवात बनली. भाग 3 चा सार. अंदरसूलच्या नागेश्वर मंदिरात दीर्घ तपश्चर्या केल्यानंतर जनार्दन स्वामी महाराजांच्या जीवनाला लोककल्याणाची दिशा मिळाली. पुढे जातेगाव येथील प्राचीन पिनाकेश्वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य त्यांनी भक्त आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने पुढे नेले. श्रमदानातून मंदिराचे कार्य उभे राहिले. नंतर शिवपिंडीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि पिनाकेश्वर महादेव हे एक महत्त्वाचे श्रद्धास्थान म्हणून विकसित झाले. एक साधक तपश्चर्येतून घडला होता, आता तोच साधक समाजाला घडवण्याच्या मार्गावर निघाला होता. आणि पुढे त्यांच्या कार्याचा विस्तार फक्त एका मंदिरापुरता राहिला नाही. त्यांनी संस्कार, शिक्षण, गुरुकुल, शिवभक्ती, प्रवचन आणि समाजसेवेच्या माध्यमातून मोठ्या जनसमुदायापर्यंत अध्यात्म पोहोचवले. पुढील भाग 4. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचे समाजकार्य, गुरुकुल व संस्कार केंद्रांची उभारणी, शिवभक्तीचा प्रचार आणि त्यांच्या कार्याचा महाराष्ट्रभर झालेला विस्तार. हर हर महादेव. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय.